पण हे बाजूला बघा ना काय दिसतंय यार. राईट साईडला आपल्या लेफ्ट साईडला सगळं हिरवं हिरवं, एकदम हिरवंगार, मस्त एकदम. आणि पाऊस चालू झालेला आहे आता. एवढे भारी वाटतायत ना हे झाडं, बघा ना किती मस्त वाटतायत. आई शपथ, एवढं भारी ना इकडचं वातावरण, खरंच सांगतो एक नंबर. हे बघा काहीच दिसत नाही, असं कॅमेऱ्यामध्ये एवढं ते तसं दिसतंय, पण रिअलमध्ये आहे ना सगळं फॉग आहे, सगळीकडे फॉग आहे. असं आहे, एक नंबर. आता आपण चाललोय खाली इको पॉईंटसाठी. एक टर्न असा एवढा डेंजर आहे ना इथला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय मान्सूनची सेकंड राईड. लास्ट टाइम राईड केली होती आपण माळशेज घाटची, आणि आज आपण चाललोय माथेरान. जसं की टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण आज कुठे चाललोय. आणि पाऊस पण एकदम बारीक बारीक चालू आहे, रोड वल्ले आहेत. तर बघूया आजची राईड कशी होते. आजच्या राईडमध्ये पण खूप मजा येणार. एक छोटीशी राईड आहे, जास्त पण लांब नाही आहे. माथेरान तुम्ही ऐकलंच असेल, हिल स्टेशन खूप भारी आहे तिकडे. खूप म्हणजे लोक येतात तिथे फिरायला. आपण निघलो होतो 6:30ला, आता वाजले आहेत 6:45 वाजले असतील, कारण मी वॉच नाही घातली. पाऊस चालू आहे त्यामुळे मी वॉच नाही घातले. असंच चालू पाहिजे, जास्त नको पाऊस. आणि आजच्या व्हिडिओला तुम्ही स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे आजच्या राईडमध्ये. आणि आता आपण आहे अंबरनाथमध्ये. अंबरनाथ, बदलापूर, मग तसं नेरळ, माथेरान तसं जाणार आहे आपण. पावसामध्ये राईड करायची म्हणजे मजाच वेगळी. खरंच चॅनलला सबस्क्राईब करा, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा. आणि व्हिडिओ फक्त ही पूर्ण बघा, आणि लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा. आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट. हा लेफ्ट जातो डायरेक्ट बदलापूर स्टेशनच्या इकडे, आणि इथून जायचं आहे डायरेक्ट आपल्याला माथेरानसाठी स्टेट. वांगणी 9 किलोमीटर, शेलू 13, नेरळ 17 किलोमीटर, अजून 17 किलोमीटर आहे. आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे माथेरान. तो छोटासा एक घाट लागतो, तिथून जायचं आहे आपल्याला. सगळे ते इकोवाले जे आहेत ते तर भाई सगळे रायडरच आहेत, जे असं लोकांना घेऊन जातात, वर खाली सोडतात. ते असतात ना इको, छोट्या छोट्या इको 4 व्हीलर, ते तर भाई त्यांच्यापासून तर सांभाळून राहायचं. ते एकदम असे चालवतात, त्यांना कसं रोजची सवय असते, त्यामुळे ते लय डेंजर चालवतात. कधी असं बाजूला येऊन असं गाडी असं चिपकावतील ना, तुम्हाला समजणार पण नाही, असं आहे. आणि इथे एक छोटीशी नदी लागली आहे आपल्याला. नदीमध्ये थोडंसं पाणी आहे, तुम्हाला दिसतंय का कॅमेऱ्यामध्ये? रोड बघा, रोड एकदम खाली आहे. राईडच्या वेळेला काय फक्त असं रोड चांगले पाहिजेत बास. मग काय बाईक कशी असू द्या, आपल्याकडे नॉर्मल बाईक असू द्या, स्पोर्ट्स बाईक असू द्या, किंवा कशी असू द्या, मजा ही येणारच. किंवा स्कूटी जरी असली तरी पण मजा येणारच. तर मी काय होते काय समजत नाही, हे जॅकेट घातलं आहे त्यामुळे की कशामुळे तेच नाही समजत आहे, कारण गरम होतं आहे. आता काय माहीत कशामुळे, का पाऊस पण असं बारीक बारीक म्हणजे असं चालूच आहे मध्ये मध्ये. असं क्लायमेट पण असं पावसाचा झाला आहे, तरी पण गरम होतं आहे. हे जॅकेटमुळे वाटतं, हे जे आपलं रेनकोट घातलं आहे त्याच्यामुळे असेल असं. आणि इकडे विंड ब्लास्ट भरपूर चालू झालेला आहे, हवा भरपूर चालू आहे. हे बघा बाजूला आपल्या रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे लाईन जी पुण्याला जाते. इथून मुंबईवरून सरळ पुण्याला, खोपोली, पुणे हीच लाईन आहे. आजूबाजूला सगळं हिरवगार मस्त ग्रीनरी दिसते बघा. या साईडला पण भारी भारी गाव आहेत छोटे छोटे. कर्जत साईडला जसं की पुढे पुढे गेलो आपण तर. पण आज आपण चाललो आहे माथेरानला. आजची जी छोटीशी राईड आहे माथेरानची, जास्त लांब पण नाही आहे. असा रोड मिळाला तर मग गाडी चालवायला मजाच येते. किती मस्त वाटते बघा ना हिरवं. आणि इकडे काही ठिकाणी असं शेती पण लावतात, मस्त वाटतं ते. आणि मॉन्सूनमध्ये ही आपली सेकंड राईड आहे. जसं की तुम्हाला मी आता मध्येच मागे सांगितलं की माळशेज घाटची पण राईड गेली होती आपण, आणि आज आपली आहे माथेरान राईड. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पाऊस चालू झाला आता बारीक. इथे पण गोरेगाव आहे का? इथे लिहिलं गोरेगाव. गोरेगाव तर मुंबई साईडला आहे. इकडे एका छोट्याशा गावाचं नाव आहे गोरेगाव. वा. आता मागे नाश्ता करून घेतला आपण, मेंदू वडा वगैरे खाल्ला मस्त पोटभर. आणि आता परत आपण कंटिन्यू करू. तिथे व्हिडिओ शूट नाही केला कारण कॅमेरा ऑफ केला होता. आता नाश्ता पण झाला आहे, सगळं झालं आहे. आता फक्त माथेरान. ढगांनी तर पूर्ण काळोखच केलं आहे एकदम. पण हे बाजूला बघा ना काय दिसतंय यार. राईट साईडला आपल्या लेफ्ट साईडला सगळं हिरवं हिरवं, एकदम हिरवंगार,
मस्त एकदम. आणि इथे एक छोटंसं मंदिर, ढोणेगाव आलं का, ढोणेगाव श्री चेरोबा देवस्थान. डोगेश भाऊ हे बघा, बाजूला मालगाडी चालली आहे, रेल्वे लाईन आहे बाजूला. मस्त, किती भारी वाटतंय. हवा भरपूर चालू आहे, गाडी डायरेक्ट हलते अशी. मला हवा समजत असेल, झाडं हलतायत त्याच्यावर. हवा चालू असेल तर कुठे पण बॅलन्स जातो, त्यामुळे थोडं सांभाळूनच चालवायला लागतं. किती मस्त वाटतंय ना, एवढं भारी वाटतंय ना खरंच. दोन्ही बाजूला असं हिरवं हिरवं. रोड तर थोडेफार ओलेच आहेत, टायर स्लिप वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून थोडं सांभाळून चालवायचं. इथे थोडे थोडे काय झाडं असे तोडले आहेत की पडले आहेत ते नाही माहिती. आय थिंक तोडले असतील, कारण हवेमुळे पडू वगैरे नाही, मग खूप नुकसान होतं. एखाद्या गाडीवर, एखाद्या व्यक्तीवर पडतात, हे खूप असे सीन होतात, त्यामुळे तोडले असतील. तर रोडच्या मध्ये जे असतात ना मोठे मोठे झाडं, ते तोडलेले आहेत. आणि पाऊस चालू झालेला आहे आता. अरे यार, एवढा जोरात आला. अरे थोडा वेळ थांबला तर काय होणार आहे का यार. तिथे फक्त एकदा पोहोचू दे, मग पड, जेवढा पडायचं तेवढा पड. पाऊस असा येतोय ना, हवा आणि पाऊस असा लागतोय ना, असा हातांना. इथे ग्लव्स आहेत, मी इथे ठेवलेत, पण ते मी घालत नाही, नंतर घालेन बोललो. त्याला एवढा डेंजर पाऊस लागतोय ना. माईकमध्ये आवाज येत असेल माहीत नाही, हेल्मेटवर पण असा टाप असा एकदम जोरात आवाज येतोय. पावसा थोडा थांब, नंतर जेवढं पडायचं आहे तेवढं पड. आता आय थिंक आपण नेरळला पोचलो असेल, त्यानंतर मग माथेरानचा मग तो रोड चालू होईल, घाटवाला. तो रोड एकदम छोटा आहे, एवढा पण नाही, मी तर एवढा पण नाही बोलू शकत. आज ज्या रोडवर आता आपण गाडी चालवतोय ना, तेवढा रोड तो आहे पण नाही. बघा, ही जी इको आहे ना, अशा गाड्या एवढे फास्ट चालवतात ना ते, बाप रे. कारण त्यांचा डेलीचा रोड आहे ना, त्याच्यामुळे. गाडी एकदा मला सर्व्हिस सेंटरला दाखवायलाच लागेल, कारण जेव्हापासून पाऊस चालू झाला आहे ना, असा पाऊस असं पडला की असं गाडी असं रेस सोडते देते, असं इश्यू होते. त्यामुळे एकदा चेक करायला लागेल. तो जो डोंगर दिसतोय ना आपल्याला राईट साईडला, तोच आहे माथेरानचा डोंगर. म्हणजे तिथे असं आहे, त्या माथेरानच्या डोंगरामध्ये तिथे दवाखाना आहे, पोलीस स्टेशन आहे, सगळं जे काय आपलं सिटीमध्ये जे असतं ना, सगळे दुकान आहे, चप्पलचे दुकान, शॉपिंग, सगळं रिसॉर्ट त्या डोंगरामध्ये. बापरे, माथेरानसाठी आपल्याला आता राईड घ्यायचा आहे इकडे. पब्लिक बघा, घाट सेक्शन गो स्लो. आणि फायनली आपलं घाट चालू झालेला आहे. माथेरानला जायला जो घाट लागतो तो सुरू झालेला आहे. पाणी बघा किती मस्त येते घाटामध्ये, वाव. तर गाडीचा काय इश्यू झाला आहे हा पावसामध्येच. तुम्हाला माहीत असेल तर मला एकदा सांगा, असा इश्यू का होतोय. पाणी वगैरे गेलं असेल टाकीमध्ये, पेट्रोलमध्ये मिक्स झालं असेल किंवा काय, ते मला एकदा सांगा. बघा, रेस देतोय, मध्येच सोडतोय, मध्येच असं होतंय. जाऊ दे, पण आपण ते इग्नोर करू, त्याच्यावर आपण नंतर लक्ष देऊ, ते पण इम्पॉर्टंट आहे. पण आता आपण जिथे आलो आहे त्याचा आनंद घेऊ. मी तुम्हाला सांगतो, माथेरानला जर तुम्ही आलात ना, तर आपली लेफ्ट साईडनेच गाडी चालवा, राईटला तुम्ही जाऊच नका. कारण तुम्हाला कळणारसुद्धा नाही की कधी कोणी हे इकोवाले कधी तुमच्या बाजूला येतील ना, तुम्हाला समजणारसुद्धा नाही. त्यामुळे थोडं सांभाळून. एकदम फास्टमध्ये येतात ते, स्पीडमध्ये, जसं की मी तुम्हाला आता मागे सांगितलं. हे बघा, असे येतात एकदम स्पीडमध्ये. काही लोक असतात चालवतात सांभाळून, काही लोक विचार नाही करत समोरच्याचा, बाजूला जी गाडी चालते त्याचा. त्यामुळे थोडं आपण लेफ्ट साईडने हळूहळू जायचं. बघा, आपल्या राईट साईडला बघा किती मस्त वाटते, काय मस्त दिसते, वाव. यावर्षी तुम्ही मान्सून राईडमध्ये हे जे आहेत प्लेसेस त्या मिस नका करू. जेवढं व्हिडिओमध्ये तुम्ही बघता ना, त्यापेक्षा रिअल जे तुम्ही बघाल ना, त्यामध्ये मजा आहे. ही मजा आहे इकडे. खरंच काय दिसतंय बघा ना, एवढे भारी वाटतायत ना हे झाडं. बघा ना किती मस्त वाटतायत लेफ्ट साईडला आणि आपल्या राईट साईडला, किती मस्त वाटतंय. अरे किती भारी वाटते हे झाडं. इकडे एक आतमध्ये एक छोटासा एक स्पॉट आहे, धबधबा आहे इकडे. झाडं काहीतरी वेगळंच वाटतंय खरंच, मस्त वाटतं एकदम. इथे छोटीशी रेल्वे लाईन क्रॉसिंग बघा इथे आपल्या लेफ्ट साईडला, किती मस्त आहे. आणि राईट साईडला आपल्या एकदम उंच दरी आहे. आणि चालवताना गाडी आपण सरळच बघायचं, आपलं लक्ष जिथे जातं ना तिथे आपली बाईक जाते, असं आहे. आता समजा समोर खोल दरी आहे, आता मी राईट साईडला बघतोय ना, तर आपली गाडी आपोआप राईट साईडलाच जाणार. त्यामुळे आपलं लक्ष फक्त अशा ठिकाणी आपलं लक्ष गाडी चालवण्याकडेच द्या. बघा लेफ्ट साईडला बघा किती उंच दरी आहे. गेन रेल्वे लाईन क्रॉसिंग. जा भाई, जाऊ दे याला, जाऊ दे, घाई आहे खूप, जाऊ दे. आणि आपण फायनली इथे पोचलोय. आपण बाईक इथे पार्क करू आणि मग आतमध्ये जाऊ. इथे बाईक पार्क करायचे काहीतरी 30-35 रुपये घेतात. ही अशी पार्किंग आहे इथे. आता गाडी लावायला जागा बघायला लागेल आपल्याला, कुठे गाडी पार्क करून मग आपण पुढे जाऊ. तर गाईज फायनली आपण आतमध्ये आलोय आणि इथे माकड वगैरे भरपूर आहे. ते बघा, तुम्हाला दाखवतो मी, माकडे बघा कसे चाललेत आणि पब्लिक भरपूर आहे. आणि इथे पाऊस चालू झालेला आहे गाईजचा. क्लायमेट एवढा मस्त झाला आहे ना, भारी.
हा व्ह्यू आहे इकडचा, एवढं मस्त नाही. ही लाईन आहे, इथून एक आत्ताच ट्रेन गेली आहे. आपण बघूया आता एक पॉईंट बघूया एखादा आणि मग तिथे जाऊया मॅपच्या नुसार. असे धुके पडलेत बघा गाईज, एकदम फॉग झाला आहे सगळीकडे, काहीच दिसत नाही नॉर्मल. आणि आत्ताच इथून एक ट्रेन गेली बघा. इकडे सगळीकडे लोक बघा, पाठीमागे पण लोक आहेत हे बघा. आपण चाललो आहे आता सरळ पुढे. असा एक पॉईंट बघू आपण, तिथे जाऊ आपण. इको पॉईंट वगैरे आहे तिकडे भरपूर. आणि इथे कसं आहे माहिती आहे का, हे रूम्स वगैरे भेटतात रिजनेबल रेटमध्ये, एकदम 400-500 रुपयेमध्ये. म्हणजे असं संध्याकाळपर्यंत स्टे करू शकतो, आपले बॅग वगैरे ठेवायला. या साईडला असे रूम्स वगैरे आहेत, असे चांगले हॉटेल आहेत रिजनेबल रेटमध्ये. पण आपण काय तसं काय घेणार नाही आहे. आपण इथे एक छोट्याशा राईडला आलो आहे, थोडंसं एक्सप्लोअर करू आणि मग रिटर्न राईड करू घरी जाण्यासाठी. आणि इकडे शॉप वगैरे बघा, शॉप वगैरे सगळे आहेत ह्या साईडला. नॉर्मल आपले शॉप असतात ना, आपण जिथे राहतो वगैरे सगळे आहे तिथे असंच आहे बघा. हे बघा सगळीकडे. इकडे आहे ATM, पैसे काढायचे असतील तर इथे ATM आहे. त्यांची सगळीकडे घोडेच आहेत. असं फॉग आलं आहे बघा, फॉग. सावलोट लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट, लुईजा पॉईंट. आणि आता आपण चाललो आहे इको पॉईंटला, जो 2nd नंबरला आहे ना तिथे चाललो आहे. आणि आता आपण चाललो आहे इको पॉईंटला. पाऊस तर काय ऐकतच नाही, पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. आणि इकडचं क्लायमेट एवढं भारी, एवढं मस्त वाटतं ना, खूप छान वाटतं. लोक पण भरपूर एन्जॉय करत आहेत, आपण पण एन्जॉय करू. आणि हे बघा इथे पोलीस स्टेशन वगैरे सगळं आहे इकडे. इको पॉईंट असं आहे की तिथे आपण आवाज दिला ना की तो रिटर्न येतो. आणि इको पॉईंटला जायला हा इथून रस्ता आहे असा. आणि इथे आता असे धुके दिसत आहेत ना मस्तपैकी. बाकी बघा लाकूड घेऊन चालल्यात सगळे लोक, इथे फोटोशूट वगैरे करत आहेत, मस्त वाटते. छत्री मी असंच ठेवली, कॅमेरा वगैरे भिजावं नाही त्यामुळे मी माझ्याकडे छत्री ठेवली. पण मस्त वाटते बघा, किती भारी वाटते बघा. सगळीकडे फॉग मस्त. आणि बारीक पाऊस चालू आहे. आई शपथ, एवढं भारी ना इकडचं वातावरण, खरंच सांगतो एक नंबर. म्हणजे असे धुके पडलेत ना, हे बघा काहीच दिसत नाही. असं कॅमेऱ्यामध्ये एवढं ते तसं दिसतंय, पण रिअलमध्ये आहे ना सगळं फॉग आहे, सगळीकडे फॉग आहे. असं आहे एक नंबर. तुम्ही पण या गाईज, भारी आहे. फक्त चालून थोडं थकलो आहे आता मी, असं झालं आहे. खूप चालतो आहे, कधीचं चालतो आहे, 1-1.5 तास झाला असेल चालतोच आहे असं आहे. आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये आपण इको पॉईंटला पोहोचू. मस्त वाटतंय बघा. आता आपण चाललो आहे खाली इको पॉईंटसाठी. आणि हे असे दगडं किती मस्त वाटतात बघा. आणि आपल्या समोर जो आहे तो आहे इको पॉईंट. आणि इकडे बघा किती उंच आहे बघा, खाली किती उंच आहे बघा, बापरे. डायरेक्ट फायनली आपण इथून निघालो. मस्त एन्जॉय केला, खूप मजा आली माथेरान राईडमध्ये. माथेरान थोडंसं एक्सप्लोअर केलं, पावसामुळे जास्त फिरता आलं नाही आहे आपल्याला, पाऊस भरपूर चालू होता त्यामुळे. आणि लेफ्ट साईडला आपले उंच दरी आहे बघा. अरे बापरे, काय डेंजर टर्निंग जे व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये जसं दिसतंय ना तसं नाही आहे, पण रिअलमध्ये तुम्ही बघाल ना एकदम खतरनाक टर्निंग आहे. पावसाने सगळी वाट लावली. मला जेवढ्या व्हिडिओ काढायच्या होत्या त्या मी काढल्याच नाही, फक्त इको पॉईंटलाच गेलो. इको पॉईंट नंतर रिटर्न चाललो आहे घरी. एक टर्न असा एवढा डेंजर आहे ना इथला, वा. आणि फायनली त्या जाममधून आपण निघालो आहे. बापरे, एवढा जाम, एवढी गर्दी. बाकी मजा आली. आजच्या राईडला मजा आली. आजची छोटीशी राईड आपली कंप्लीट झाली. व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय माथेरान. भाई हा काय सीन आहे, इकडे तर ऊन पडलं डायरेक्ट आणि वर माथेरानच्या इकडे तर एवढा पाऊस चालू आहे ना, बापरे. व्हिडिओ मी इथे एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर बाकीच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या सुद्धा बघा. आजच्या राईडमध्ये खूप मजा आली. व्हिडिओ पूर्ण बघा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.